मी आहे महेश लोखंडे आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे कुशल आणि अकुशल बीजांची बाग. कुशल आणि अकुशल बीजांची बाग या गोष्टीमधून आपल्याला कुशल आणि अकुशल या गोष्टींची सुंदर अशी ओळख होईल. तर चला पाहूया. बुद्धीची एक छोटी पण खूप सुंदर अशी बाग होती. तो दररोज सकाळ संध्याकाळ बागेत जाऊन पाणी देत असे, पण त्याला अजून बागेतील काही वाईट आणि चांगल्या बीजाबद्दल माहीत नव्हते आणि त्यामुळं सगळ्याच गोष्टींना तो पाणी देत होता. सगळ्यालाच पाणी घातल्यामुळं सगळ्या प्रकारचीच फुलं येत होती. एक सकाळी बुद्धीला बागेत एक विचित्र असं लाल काटेरी फूल दिसलं. त्याचं नाव होतं लोभ. लोभ हळूच त्याच्या आवडत्या फुलाला वेढून टाकू लागला. बुद्धीच्या मनात विचार आला, माझी बाग सर्वात मोठी आणि सुंदर असली पाहिजे. अजून खूप फुले हवी आहेत फक्त माझ्यासाठी. आणि तो दुसऱ्याही फुलांसाठी प्रयत्न करू लागला. पण काय झालं, परत थोड्या दूरवर द्वेष नावाचं एक गडद जांभळं फूल उगवलं. द्वेष इतका रागात होता की त्याच्या जवळची झाडे वाकू लागली. बुद्धीला वाटलं, माझा मित्र खेळताना हसला, त्याला हसू नये, मी त्याचे घरटे तोडेन. बुद्धीचा चेहरा रागानं लाल झाला आणि द्वेष, मत्सर, राग अशा भावना त्याच्या मनामध्ये येऊ लागल्या. आता याच्यानंतर त्यानं एक तिसरं फूल पाहिलं. त्यानंतर त्यानं मोह नावाचं एक मोठं जाड आणि चिकट जाळं त्याला दिसलं. मोहानं बुद्धीला हळूहळू पकडलं. बुद्धीला वाटलं, आता पुरे, मी खूप थकून गेलेलो आहे. मी फक्त इथे लोळेन आणि काही चांगले काम करणार नाही. तो अगदी आळशाने निस्तेज दिसू लागला. कामचुकारपणा, टाळाटाळ वृत्ती आणि चालढकलपणा, सुस्ती आणि झोपाळू वृत्ती अशा गोष्टी वाढू लागल्या. बुद्धीच्या बागेची अशी अवस्था पाहून त्याचे प्रेमळ गुरु धम्म तिथे आले. धम्म म्हणाले, बाळा, ही लाल, जांभळी आणि जाळ्यासारखी जी बीजे आहेत ती अकुशल मूळ आहेत. ती तुझ्या आनंदी बागेला तुलाही दुःखी करतील आणि यासाठी तुला ह्या बीजांना काढून टाकावं लागेल आणि निर्बीज करावं लागेल. ही मुळं काढून टाकावी लागतील. लोभ, ज्यामुळं आसक्ती वाढते, हव्यास वाढतो, लालसा वाढते, हे काढायला हवं. मग त्यांनी गुरुधम्म यांनी नंतर 3 तेजस्वी फुले दाखवली. हे बघ, हे आहे अलोभ नावाचं सोनेरी फूल. हे तुला शिकवेल की तुझे आनंद इतरांसोबत तू वाटायला हवास, तू दान करायला हवंस. बुद्धीने ते फूल आनंदानं पाहिलं आणि अलोभ नावाच्या फुलाच्या माध्यमातून तो लोभ आणि हव्यासापासून मुक्त झाला आणि ही फुलं वाढवली तर माझ्या दानवृत्ती वाढेल पुढं. आणि हे बघ, हे आहे अद्वेष नावाचं शांत आणि निळं फूल. हे तुला शांत राहायला, क्षमा करायला शिकवेल. यामुळे तुझ्या मनाच्या बागेत राग येणार नाही, फक्त प्रेम राहील, मैत्री राहील, करुणा नाही राहील, मुदिता आणि दुसऱ्याबद्दल चांगलेपणाची भावना राहील. तू कधी मत्सर करणार नाहीस, रागराग करणार नाही, चिडचिड करणार नाही, शांत राहशील आणि दुसऱ्यांना समजून घेशील. शेवटी अमोह हे चमकदार आणि पांढरे फूल हे तुला सत्य काय आहे हे स्पष्टपणे पाहायला मदत करेल. तू आळस सोडून योग्य काम करायला शिकशील. बुद्धीला आता मार्ग स्पष्ट दिसू लागला आणि बुद्धीला कळालं की हे अमोह नावाचं जे फूल आहे याच्यातून कर्तव्य काय आणि कर्तव्य काय नाही, काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे स्पष्टपणे दिसू लागलं. चांगलं वाईट कळू लागलं. बुद्धीने गुरूंनी सांगितलेलं ऐकलं आणि त्यानं लोभ, द्वेष आणि मोहाची अकुशल बीज हळूहळू आणि काळजीपूर्वक उपटून टाकली आणि मग त्यानं अलोभ, अद्वेष आणि अमोहाची कुशल बीज ती लावायला सुरुवात केली. ज्याच्यापासून काटेरी फळं येत होती, दुःख तयार होत होतं, जे अहितकर होती, अशा
वाईट गोष्टींना काढून टाकलं आणि लवकरच बुद्धीची बाग पुन्हा सुंदर आणि आनंदी झाली. त्यानं शिकलं की लोभ, द्वेष आणि मोह आपल्याला दुःखी करतात, पण अलोभ, अद्वेष आणि अमोह आपल्याला मुक्त आणि खूप असं आनंदी करतात. आणि त्याची बाग आता नेहमीच फुललेली राहील, कारण तो प्रेमळ राहू लागला, लोभ सोडून देऊन दानशूर राहू लागला आणि कर्तव्यतत्पर राहू लागला.